राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात। भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय। अंधारेंच्या टीकेवर बोलताना वाघ यांनी थेट इशारा दिलाय, पाहूयात। काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जातंय। परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो। झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात, पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात। झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात। त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कुणी देऊ नयेत। यांच्यासारख्या नीच विकृती आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये, तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे या सगळ्यांचे, या नीच लोकांचे, की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना, यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला। म्हणूनच मी म्हटलं आज ठेचलंय, परत नादी लागाल ना परत ठेचून काढीन। दरम्यान चित्रा वाघ पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे देखील आल्या होत्या असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। त्यावरही चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। काल त्या विचित्रबाईने किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही। खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या, तर तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये। इथे सेना भवनच्या इथे गडाबडा लोळत होते आणि अहो माहिती घ्या, त्यावेळेला तर या कुठं पिक्चर मध्येच नव्हत्या। माहिती घ्या, मिलिंद नार्वेकरांकडे उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यासाठी निरोप पाठवला होता, चित्राताई मला भेटायला या। त्यांच्या शब्दाचा मान राखून मी नक्की गेले होते। मी उद्धवजींना भेटले। त्यांनी मला सांगितलं चित्राताई तुमच्यासारख्या महिला आमच्याकडे पाहिजेत। मी म्हटलं उद्धवजी मला विचार करायला वेळ द्या। आदित्य ठाकरेही होते, मिलिंद नार्वेकर स्वतः होते। प्रकरणातला एक वाद म्हणजे अनिल परब चित्रा वाघ यांच्यातला वाद निवळल्याचं सांगितलं जातंय, तर दुसरीकडे सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये एक नवा वाद सुरू झालाय आणि या दोघींनी सुद्धा एकमेकांवरती आरोपांच्या आणि टीकेच्या फैरी झाडल्यात। काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जातंय। परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो। झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात, पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात। झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात। त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कुणी देऊ नयेत। यांच्यासारख्या नीच विकृती आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये, तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे या सगळ्यांचे, या नीच लोकांचे, की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना, यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला। म्हणूनच मी म्हटलं आज ठेचलंय, परत नादी लागाल ना परत ठेचून काढीन। आणि चित्रा वाघ यांच्या संदर्भात बोलताना सुषमा अंधारेंनी गौप्यस्फोट केला। चित्रा वाघ पक्षप्रवेशासाठी, शिवसेनेतल्या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर आल्या होत्या असा दावा त्यांनी केला आणि त्यावरती चित्रा वाघांनी जोरदार उत्तर दिलंय। काल त्या विचित्रबाईने किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही। खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या, तर तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये। इथे सेना भवनच्या इथे गडाबडा लोळत होते आणि अहो माहिती घ्या, त्यावेळेला तर या कुठं पिक्चर मध्येच नव्हत्या। माहिती घ्या, मिलिंद नार्वेकरांकडे उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यासाठी निरोप पाठवला होता, चित्राताई मला भेटायला या। त्यांच्या शब्दाचा मान राखून मी नक्की गेले होते। मी उद्धवजींना भेटले। त्यांनी मला सांगितलं चित्राताई तुमच्यासारख्या महिला आमच्याकडे पाहिजेत। मी म्हटलं उद्धवजी मला विचार करायला वेळ द्या। आदित्य ठाकरेही होते, मिलिंद नार्वेकर स्वतः होते। आणि हा सगळा वाद टोकाला गेल्यानंतर आता सुषमा अंधारेंनी फेसबुकवरती चित्रा वाघ
यांच्या विरोधात एक पोस्ट शेअर केली आहे. कालपासून समाज माध्यमांवरती सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतर सुद्धा वाघबाईंचा थैत्याट काही थांबायचं नाव घेत नाहीये. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू आहे. बाई, पाठीशी असलेल्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा. अत्यंत इमाने इतबारे माणूसपणाच्या मूल्यासाठी लढा देणाऱ्या चळवळीतनं आपण आलेलो आहोत. पायाच्या 2 बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकावून जागी शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची मी आहे. माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतनं जमा केलेला पैसा नाही. मुंबईसारख्या शहरात वाममार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी सुद्धा नाही. माझ्याकडे प्रचंड जपायला माझं इमान, शील आणि सत्व आहे. त्याच्यावरचं बोलणंच काय या शब्दांचा अर्थ कळण्याची सुद्धा तुमची योग्यता नाही, असं उत्तर सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांना दिलंय. नमस्कार, प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. विधान परिषदेमध्ये गुरुवारी अनिल परब आणि चित्रा वाघ या 2 नेत्यांमधला वाद प्रचंड गाजला. हा वाद सभागृहात जितका गाजला तितकेच त्याचे जोरदार पडसाद हे सभागृहाच्या बाहेर सुद्धा उमटले. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली, मग वाघ आणि परब यांच्यातला वाद थोडासा शांत झाल्याच्या बातम्या आल्या, पण त्यानंतर शाब्दिक युद्ध सुरू झालं. ते चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये. पाहूया याविषयीचा रिपोर्ट. संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडा. तुम्हालाच उत्तर देते मी. घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता. अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा घालतं. गुरुवारी विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेलं. सत्ताधारी वैयक्तिक मुद्द्यांवरनं विरोधकांना जाणून बुजून टार्गेट करतात असा आरोप अनिल परबांनी केला. तर जयकुमार गोरे आणि संजय राठोडांबद्दल सत्ताधारी गप्प का असा सवालही उपस्थित झाला आणि सभागृहातलं वातावरण चांगलंच तापलं. संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडा. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? हा, जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा. अनिल परबांच्या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांच्याकडे असल्यानं चित्राताईंनी आक्रमक भूमिका घेतली आणि अनिल परबांना थेट सवाल विचारताना चित्राताईंच्या आवाजाला आणि शब्दांनाही धार चढली. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी. घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला. चित्रा वाघांचं हे वक्तव्य वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालं. त्यांच्या शब्दांवर आणि भाषेवर आक्षेप घेत शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जे काय घडलं आणि ज्या भाषेचा काल वापर झाला, जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट सभापती अध्यक्षांना पटली नाही तर ते कामकाजातून काढून टाकतात. तसं करता आलं असं, पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा घालतात. अत्यंत दर्जेदार, वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय. कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता. मग मी एकच प्रश्न विचारला, तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी. तो येऊन प्रेसला सांगतोय की कुणाच्या पण लेकरांवरती. मी परत सांगते, मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं, आता बोलतानाही मला त्रास होतोय.
कारण त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये, पण जिने जन्म दिला तिला तर अक्कल पाहिजे. तो बाप सांगतो DNA टेस्ट करा, DNA टेस्ट करा. तुम्ही आमचं बोलता, आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला. म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय, ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो. या प्रकरणावरनं वाद वाढतोय हे लक्षात आल्यावर थेट मुख्यमंत्र्यांनी परब आणि वाघ यांच्या वादात मध्यस्थी केल्याचं कळतंय. विरोधी पक्षनेत्यांसोबत अध्यक्षांच्या दालनात एक बैठक पार पडली. दोनही बाजूच्या नेत्यांनी आपापल्या नेत्यांना समज द्यावी असं निश्चित झालं आणि लंच डिप्लोमसीतनं परब आणि वाघ या वादावरती पडदा टाकला गेला. दोन नेत्यांमधला हा वाद आता शमवला जरी गेला असला तरी चित्रा वाघ यांच्या वक्तव्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा ही पणाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.